पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक काही दिवसातच पार पडेल. मात्र या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार कोण याकडे आता मतदारांचं लक्ष लागलंय. अर्थातच इथे देखील सगळ्याच पक्षामध्ये घराणेशाहीचा जो पायंडा आहे तो पुढे नेताना ते उमेदवाराचे नातेवाईक दिसत आहेत, जे आधीच वेगवेगळ्या पक्षामध्ये मोठ्या पदावर आहेत किंवा सत्तेमध्ये देखील आहेत. असे अनेक उमेदवारांचे नातेवाईक आता आपल्या पुढच्या वारसांना राजकारणामध्ये या निवडणुकीच्या द्वारे आणू पाहत आहेत. अर्थातच ही निवडणूक जी आहे ती नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी म्हणून इथे उमेदवार ही निवडणूक लढवत असतात. मात्र या घराणेशाहीमुळे खऱ्या अर्थाने जे सामान्य कार्यकर्ता आहे, ज्यांच्या जीवावर पक्ष वाढतो, त्यांना संधी मिळते का? जे तरुण या सगळ्याच क्षेत्राकडे नैराश्याने बघतायत, त्यांना एखादा पक्ष संधी देईल का? अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण की उमेदवारी जर घरातच मिळणार असेल तर मग पक्ष त्यांच्या मालकीचा आहे हे दाखवण्याचा अशा दिग्गजांचा प्रयत्न असतो का? जाणून घ्या. माझ्यासोबत आत्ता या शहरातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आहेत. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर या निवडणुकीची आपण सगळेच जण वाट पाहत होतो, कारण की नागरिकांचे अनेक प्रश्न मागच्या 9 वर्षापासून आहेत जैसे ते आहेत. आता ही निवडणूक लागली, पण तुम्ही कसं बघताय? म्हणजे ही निवडणूक लागलेली असताना भाजप सोबळाचा नारा देत आहे, राष्ट्रवादी एकीकडे बघितलं तर त्यांचे शिलेदार आहेत ते मैदानात आहेत. मात्र इथे सगळ्यात प्रामुख्याने लक्ष जाते ते घराणेशाहीवर. कोण कोण आहेत ही लोक आणि यांचा नक्की हेतू काय आहे? यातनं सामान्य नागरिकांना काही मिळेल, न्याय मिळेल या निवडणुकीतून, असं जर असेल तर काय वाटते तुम्हाला? सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पार्टी विथ डिफरन्स आणि घराणेशाहीला आम्ही थारा देणार नाही, परिवारवादाला आमच्याकडे थारा नसणार आहे, अशा प्रकारचा दावा अनेकदा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळजवळ 4-5 वर्ष प्रलंबित होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका एका पहिल्या टप्प्यामध्ये झाल्या. या निवडणुका होत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिवारवाद जोपासला गेला. अगदी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या पत्नी बिनविरोध निवडून आलेल्या आपल्याला दिसल्या. तसेच अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार, त्यांचे नातेवाईक त्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या किंवा नगरसेवक पदाच्या इच्छुकांमध्ये त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्याला दिसले. प्रचंड दहशत दिसली, पैशाचं वाटप दिसलं, नोटांचे बंडल दिसले. दहशतवाद करताना आणि उमेदवारी मागे घेण्याकरता त्याचं चित्रीकरण देखील महाराष्ट्राच्या समोर आलं. दुसऱ्या टप्प्यातली ही निवडणूक होत असताना महानगरपालिका, ज्या 29 महानगरपालिका आहेत, त्या संदर्भात 2-3 दिवसापूर्वीच तिचा कार्यक्रम जाहीर झाला. आणि हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जे काही उमेदवारांची लिस्ट पाहिली तर त्यामध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड शहरामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र यांना उमेदवारी जाते अशा प्रकारचं चित्र दिसते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सुपुत्रांना देखील उमेदवारी जाते असे दिसते. माजी महापौर मंगला कदम यांचे देखील सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत. विधान परिषदेचे आमदार उमा खापरे यांचे पुत्र देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसणार आहेत. विलास लांडे पण आहेत, माजी आमदार विलास लांडे यांचे सुपुत्र देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला दिसणार आहेत. विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या पत्नी किंवा मातोश्री देखील निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. तसेच आरक्षण सोडत झाल्यानंतर माजी महापौर असतील, स्टँडिंग चेअरमन असतील, नगरसेवक असतील, ही सोडत झाल्यानंतर अनेक जे काही पुरुष नगरसेवक होते त्यांचे प्रभाग महिला झाली आणि महिला ज्या नगरसेविका पदाधिकारी आहेत त्यांचे पुरुष आरक्षण पडलेत. त्या ठिकाणी देखील ॲडजस्टमेंट करताना त्यांची उमेदवारी देण्यात. पण मग हे सगळं जर असेल तर सामान्य मतदार म्हणून आपल्या पोटात दुखायचं कारण काय आहे? कारण की त्यांचे पक्ष तर त्यांना उमेदवारी द्यायला तयार आहेत. मग हा प्रश्न साहजिक निर्माण होतो की दुसऱ्याला याचं का आक्षेप असावा त्याच्यावर, की दुसरं तुमचं जसं म्हणणं आहे की हे लोकशाहीचं चित्र नाही आहे किंवा लोकशाही यामुळं बळकट होणार नाही. काय नक्की म्हणायचं? नाही, कसं आहे की राजकीय पक्ष यांची जी संकल्पना आपल्या लोकशाहीमध्ये जी काही रूढ आहे आणि परंपरा आहे त्याच्यामध्ये
राजकीय पक्ष वर्षानुवर्षे हे सगळं सामाजिक काम असेल किंवा नागरी जीवनातले प्रश्न असतील किंवा विविध सामाजिक राजकीय प्रश्न असतील यावरती राजकीय पक्ष वर्षानुवर्षे काम करतात. पक्षाची विचारधारा, पक्षाचा कार्यक्रम, पक्षाची आंदोलनं, नागरिकांप्रती उत्तरदायित्व अशा सगळे प्रकार जे काही पक्षाच्या माध्यमातून ही कामं होत असतात. आणि हे काम करत असताना त्या पक्षामध्ये कार्यकर्ते जोडले जातात. कार्यकर्ते वर्षानुवर्षे काम करतात, पक्षाची विचारधारा नागरिकांपर्यंत पोहोचवतात, पक्षाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामं करतात, या ठिकाणी आंदोलनं करतात. आणि मग त्यामधनं तो कार्यकर्ता घडत जातो आणि पुढे जाऊन तो 5-10 वर्षे काम केल्यानंतर त्याला कुठंतरी नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं, पंचायत समितीचं, जिल्हा परिषदेचं असं तिकीट मिळेल आणि तो लोकप्रतिनिधी होईल, तो महापालिकेच्या सभागृहात जाईल, अशा प्रकारची इच्छा आकांक्षा त्या कार्यकर्त्यांची असते. आणि हीच खऱ्या अर्थानं दृढ संकल्पना लोकशाहीची आहे. लोकशाहीचं सक्षमीकरण आणि लोकशाही लोकाभिमुख राहावी म्हणून अशा प्रकारे कार्यकर्त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारची संकल्पना लोकशाहीची आहे. असं असताना ही जी काही घराणेशाही आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये खासदार, आमदार, माजी आमदार, महापौर, स्टँडिंग चेअरमन, शहराध्यक्ष यांचे जे काही जवळचे नातेवाईक डायरेक्ट निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार म्हणून येतात. आणि दुसऱ्या बाजूला जे वर्षानुवर्षे पक्षाची विचारधारा काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र या निवडणुकीमध्ये केवळ भूलभुलाया फार्स केला जातो, मुलाखती घेतल्या जातात, या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता विचारली जाते. आणि त्यामध्ये मनी मसल ताकद किती आहे यांच्याकडे, किती तुम्ही खर्च करू शकता हा निकष लावला. काय म्हणायचं म्हणजे हे कोणत्या दिशेनं चाललंय असं जर असेल तर मग पक्ष आणि या सगळ्याच गोष्टी त्याचे विचार कोणत्या दिशेनं चालले? कसं आहे की भारत देश आपला 1947ला स्वतंत्र झाला, त्यानंतर विविध राजकीय पक्ष स्थापन झाले, त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या राहिल्या आणि मागच्या 75 वर्षामध्ये ह्या पक्षांनी काम केलं. त्याला लोकशाही प्रति अभिप्रेत असणारी लोकशाही प्रति त्या पक्षांनी काम करावं अशा प्रकारची लोकाभिमुख काम पक्ष करतील. आणि त्या माध्यमातून खऱ्या कार्यकर्त्यांना, इमानदार कार्यकर्त्यांना, प्रामाणिक कार्यकर्त्यांना, कष्टाळू कार्यकर्त्यांना, पक्षासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना, समाजाप्रती योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय हे पक्ष देतील अशा प्रकारची भावना असताना आत्ताचे जे काही राजकीय पक्ष आहेत किंवा नेते आहेत किंवा खासदार, आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांनी हे सगळे पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली का काय अशा प्रकारचा प्रश्न पडावा. आणि मग अशा प्रकारे याची मालकीच आमच्याकडे आहेत आणि आमच्याच घरात सत्ता राहणार आणि आम्हीच महानगरपालिका चालणार आणि आम्हीच त्या तिजोरीचे मालक असणार आणि त्या तिजोरीमधनं आम्हाला जेवढी लूट करायची तेवढी लूट करणार, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा दृष्टचक्रामध्ये ही लोकशाही फसून या ठिकाणी पुरता सगळ्या राजकीय पक्षांचा बाजार या ठिकाणी आपल्याला रोखण्यासाठी म्हणून कोणी पावलं उचलणं गरजेचं आहे? पक्षश्रेष्ठींनी की सामान्य मतदारांनी काय तुम्हाला या निमित्तानं आव्हान करायचं? यासाठी पक्ष प्रमुख असतील, पक्ष प्रतिनिधी असतील, हे लोकप्रतिनिधी असतील, हे चटावलेले लोक आहेत, हे काही करणार नाही, हे असंच करत राहणार. पण यासाठी लोकशाहीमध्ये सार्वभौम सर्वोच्च अशी जनता आहे. या जनता जनार्दनानेच या निवडणुकीच्या माध्यमातून बटन दाबत असताना या घराणेशाहीतला आहे का, हा कुठल्या वारशाने आलेला आहे, यांनी काय योगदान दिलेलं आहे यावर विचारपूर्वक विवेकी बुद्धीने प्रामाणिक, इमानदार, स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपला मताचा अधिकार वापरून त्याला आपलं पाठबळ दिलं पाहिजे, त्याला आशीर्वाद दिलं पाहिजे. नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये त्याला मताचा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे अशा प्रकारची कळकळीची विनंती सार्वभौम जनता जनार्दन जे मालक आहेत या देशाचे त्यांना मी करत आहे. पण मग आता ज्यांच्या नावाचा आपण उल्लेख केला, इथले खासदार आहेत, आमदार आहेत, इतरही पदाधिकारी आहेत, खरं तर हे ऑलरेडी वर्षानुवर्ष सत्तेमध्ये आहेत. इथे नैतिकतेचा एक मुद्दा येतो कारण की राजकारण जरी असलं ते केवळ व्यवसाय नाही आहे. काय नैतिकता यांच्याकडनं अपेक्षित आहे? ही जी मंडळी आहे ते काही या आव्हानाला दाद देतील असं वाटतं? अजिबात देणार नाही. नैतिकता वगैरे यांच्याकडे काही नाही. नैतिकता हे कधी पाळणार नाहीत. यांची मुलं हे मोठ्या प्रमाणात साम दाम दंड भेदाचा सगळा वापर करणार. यांच्याकडे जो प्रचंड पैसा आलेला आहे वेगवेगळ्या मार्गाने तो सगळ्या पैशाचा वापर करणार, जनतेची दिशाभूल करणार, जनतेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रलोभनं देणार, आमिष देणार, वेगवेगळे मतांचा दर फोडणार आणि या दारातून पुन्हा एकदा ह्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणार. नैतिकता राजकीय पक्षाचे हे जे काही
जे स्वतःची घराणेशाही पुढं चालू इच्छितात हे लोक बिलकुल पाळणार नाहीत. नैतिकता पाळायची जनता जनाराने, जनतेने, मतदाराने. त्यांनी मतदान करताना आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या लोकशाहीला सक्षम करण्याकरता, लोकशाही आणखीन बलशाली करण्याकरता आणि ह्यांनाही संदेश की तुम्ही किती अशा प्रकारे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे जे वारस आहे किंवा ज्यांना उमेदवारी आम्ही मागतो त्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, त्यांनी पक्षामध्ये काम केलं आहे, पक्षाचं त्यांना बाळकडू मिळालेलं आहे कामाचं, सामाजिक कामाचं असेल, विविध लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचे असेल. कारण की खासदार आमदार म्हणून जेव्हा आमच्याकडे लोक येतात तेव्हा ही सगळी जी मुलं आहेत ते आमच्या आजूबाजूला असतात आणि त्यामुळे ते समाजातले प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, सोडवू शकतात. नाही, हे जर घराणेशाही चालवणाऱ्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना जर असं म्हणायचं असेल की निवडून येण्याची क्षमता आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्याच्यानुसार आम्ही आमच्या नातेवाईकांना, आमच्या मुलांना, आपल्या पत्नीला, आमच्या पतीला, आमच्या बहिणीला, आमच्या भावाला आम्ही उमेदवारी देतोय असं जर त्यांचं मत असेल तर केवळ त्यांची जी नावं आहेत, त्यांच्या घराण्यातले लोक आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे हे तपासण्याची यंत्रणा नेमकी कुठली आहे, यांचीच यांचं सगळं म्हणजे हे सगळं सल्ल्यातली नुराकुस्ती आहे. खरं तर प्रत्येक पक्षामध्ये या जे काही लोकप्रतिनिधित्व करणारे खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यापेक्षाही अधिक क्षमतेचे काम करणारे कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये आहेत. त्यांच्याकडे जर असेल तर तुम्ही सूचित करताय की पुन्हा एखादा सामान्य चहावाला देशाचा पंतप्रधान बनवू शकणार? नाही, कसं आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अभिमानाने सांगतात की मी चहा विकणारा माणूस हे प्रधानमंत्री झाला आणि भारतीय जनता पक्षाने आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील अगदी चहा विकणाऱ्या व्यक्तीला मोठं केलेलं आहे. हे आदर्श आहेत. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील टपरीवाले, चहावाले, रिक्षावाले अशा प्रकारच्या लोकांना प्रतिनिधित्व करायची संधी देऊन त्या ठिकाणी आमदार, खासदार केलं. एकनाथ शिंदे त्याचं उदाहरण आहे. आणि मग माझं म्हणणं काय आहे की हे जर असं सगळं असेल तर या ठिकाणी ही जी काय जिंकून येण्याची क्षमता आणि त्याचा जे काही निकष आहेत ते तपासणार कोण? तुम्हीच पक्षांचे प्रमुख, तुम्हीच खासदार, तुम्हीच आमदार, तुम्हीच पक्षाचे सगळं प्रभुत्व तुमचं आहे आणि त्या पक्षाची जशी काय आपली खाजगी मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, अशा प्रकारचा वापर करायचा आणि आपल्या नातेवाईकांना हे उमेदवारी द्यायची, हे एक अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे निकष तपासत असताना यांच्या सगळ्यांच्या नातेवाईकांपेक्षा अधिक क्षमता असणारे अनेक कार्यकर्ते, ज्यांचे आमदार नातेवाईक नाहीत, खासदार नातेवाईक नाहीत, पदाधिकारी नातेवाईक नाहीत, असे अनेक कार्यकर्ता, प्रचंड गुणवत्ता असणारे, क्षमता असणारे, प्रचंड काम करणारे लोक असतात. मात्र त्यांचे नातेसंबंध यांच्याशी कोणाशी नसतात आणि म्हणून ते मागे पडतात. आणि जे काही एक प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेते आहेत यांच्या जवळचे, यांच्या नात्यातले, यांच्या कुटुंबातल्या लोकांना मात्र याला प्राधान्य मिळतंय आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. या पुढच्या काळामध्ये सामान्य कार्यकर्ते जे प्रामाणिकपणे काम करतात, 20-20, 25-25 वर्षे काम करतात, मात्र ऐनवेळी निवडणूक आली की यांचे जवळचे नातेवाईक, मुलं, पत्नी, भावंड हे येतात आणि उमेदवारी त्या ठिकाणी घेऊन जातात आणि सामान्य कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो. असं जर घडलं तर पुढच्या काळामध्ये हे जे काही प्रामाणिक, इमानदार काम करणारे कार्यकर्ते आहेत हे घरात बसणं पसंत करतील, मात्र पक्षांचं काम करणार नाही आणि त्यामधून लोकशाही कमकुवत होईल. हे अत्यंत महत्त्वाचा धोका जो आहे तो यातनं समोर आणण्याचा हा प्रयत्न होता. अर्थातच लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकांमध्ये आपण मतदान करावं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. मात्र आपण ज्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी कुणाचा हक्क मारला आहे का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. अर्थातच लोकशाहीचा हा एक प्रकारे आपल्याला आपली जबाबदारीच मानावं लागेल आणि त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये या सगळ्या घराणेशाहीला किंवा एकंदरीत ही जे परिवारवाद दिसतोय या सगळ्या निवडणुकांमध्ये तर त्याला जनता स्वीकारते की डावलते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दिल्ली सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.